नमस्कार. परमपूज्य परम सद्गुरू भगवान श्री गजानन महाराज की जय. श्री गजानन चिंतामणी पोथी अध्याय 19. लेखक पंचसाधनमार्गी भगवंत शास्त्री आघोर. वाचन पंचसाधनमार्गी प्राध्यापिका मेधा दाते. अध्याय 19. दर्शन घेता दिव्यश्रींचे पारणे फिटले नयनाचे, भरते ते समाधानाचे आले अंतःकरणात. हा जो सोमयाग होत 7 वैशिष्ट्ये असत. त्यात पहिले आणि 7वे अत्यंत प्रभावशाली वैशिष्ट्ये. शास्त्रशुद्ध वेदप्रणित ऐसा हा सोमयाग असत. अहिंसात्मक हवन होतं, पशुबळी ना दिला हो. महावीर बुद्धांच्या पश्चात 2500 वर्षांनी होतं पशुहिंसा न हो जात. एकमेव ऐसा यज्ञ हा. यज्ञीय पशुहिंसा रूढीती नामशेष झाली पहापुरती. सोमयागाने नवयुगाप्रती आरंभ झाला पहा. लोक स्वेच्छेने ते देत, धनधान्य विपुल अर्पित. धनधान्यांच्या राशी पडत, कैसे जमले कळेना. जो तो स्वेच्छेने सेवा करीत, कुणी कुणा न काही सांगत. कार्य भराभर योग्य होतं, एक दिलाने समतेने. या महान यज्ञात विविध सेवा करण्यात संधी प्रत्येका लाभत, संतुष प्रत्येक सेवेत. हेवे दावे मुळीच नसत, समतेची भावना सर्वांत. तत्पर सारे सहकार्यात, लक्ष लोक मने एकच. जमले धनधान्य अपार, पसरला अफाट जनसागर. अन्न संतर्पण असंख्य तर, कुठे न ऐसे घडलेच. दिव्यश्रींच्या वास्तव्यात सोमयाग झाला विभूषित. वैशिष्ट्यांनी अशा 7 एकमेव हा यज्ञ हो. 20व्या शतकामधला एकमेवा द्वितीय यज्ञ भला. विश्वात सुखी समृद्धी शांतीला निर्माण हा करील, अशी आमची कामना असत. असा श्री संदेश देत आणि समाधान व्यक्त करीत सेवेबद्दल सर्वांच्या. आचाटनी अफात यज्ञ झाला, दिव्य आणि भव्य याग घडला. अगदी प्रभावित झाला जनसागर सर्वतो. या सोमयागापासून भक्तगणांची संख्या वाढून लोक गेले आकर्षून श्रींच्याकडे पहाहो. खास श्रींच्या दर्शनास लोक अक्कलकोटास लांब लांबून येती खास. नित्य गर्दी असे ती. राज्य परिवहन मंडळांनी हे सारे ओळखून गाड्या लांब लांबून ठेवल्या अक्कलकोटास. जेवढ्या अक्कलकोटास गाड्या आहेत पहा खास, तेवढ्या कोणत्याही गावास गाड्या नाही तेवढ्या. राज्य परिवहन मंडळांनी फायदा पहा अवलोकनी ठेवल्या गाड्या. जादा म्हणून सोय भक्तांची झाली. केवळ श्रींच्या प्रभावामुळे ऐसे हे पहा घडले. प्रश्न दोघांचे पहा सुटले. मुळाशी श्रींचा प्रभाव. प्रसिद्धी परान्मुख श्री असत, गवगवान व्हावा वाटत. निमग्न साधनेत ते नित, वृत्ती श्रींची अशीही. भक्तास अनुभव आणून द्यावा, भक्तगण अपार वाढवावा. सर्वत्र बोलबाला व्हावा, विरुद्ध यांच्या श्री पहा. कोणास काही अनुभव आला, दिव्यत्वाचा प्रकाश दिसला, निवारिती श्री हो त्याला, ऐशी स्थिती येतली. इतर सर्वत्र जे घडतं ते येथे मुळीच दिसतं. हेच येथील वैशिष्ट्य असतं. निश्चितपणे पहा हे. महासागरात मनुष्य पडला, पाण्याच्या नुसत्या अनुभवाला भासही न होऊ द्यावयाचा त्याला, ऐशी रचना येतली. खुद्द याच्या बाबतीत श्रींचेच उद्गार पहा असत. आम्ही कोणासही न वदत सांगू इच्छित नाही की एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या ओंजळीने हो पाणी प्या. ईश्वरास द्वारा आमच्या संदेश सांगणे असेल जर, त्याचा तोच खुशाल संदेश पहा सांगेल. आम्ही तर केवळ गुलाम त्याचे आहोत. आमच्या ठिकाणी कोणाला दिव्यत्वाचा अनुभव आला, त्यापासून दूर होण्याला भला प्रयत्न आम्ही करतोच. कारण प्रत्येकाने स्वतःचा उद्धार स्वतःच करावयाचा. आम्हास गुरु न मानण्याचा हेतू पुष्कळ सांगितला. आम्हावर अशा पुष्कळांनी गुरुभावाचा आरोप करून अनेकांना आमच्या ठिकाणी अमानुष शक्ती दिसत असे. अद्भुत चमत्काराचा भला अनुभव कित्येकांना आला. असा जरी प्रकार असला, कर्तृत्व आमचे नसे ते. दैवी घटना ज्या त्या घडतं त्याचे ते आम्ही करता असत. आम्ही द्रष्टा आहोत, ऐसे श्रींचे हे उद्गार. दैवी घटना ज्या या घडतं त्याचे न आम्ही करता असत. आम्ही द्रष्टा आहोत, ऐसे उद्गार श्रींचे हे. वक्तव्य पहा हे श्रींचे, महत्त्वाचे आणि मोलाचे. प्राकट्य श्रींच्या विचाराचे स्पष्टपणे यात. जो कोणी श्रींकडे येतं त्याची परीक्षा ते पाहतं. कोण जातो, कोण टिकतं, टिकेल त्याचे श्री पहा. बहुतेक ऐहिक लाभास्तव घेती श्रींच्याकडे धाव. लाभावरती ज्यांचा भाव लाभ होता थांबते. सर्व बंधू भगिनींप्रती माझी असे विनंती, जाता श्रींच्या चरणापती नका सोडूस कधी ते.
जरी श्रीकृपेला विलंब होऊ लागला, निश्चित समजा आपणाला श्रींची कृपा लाभेल. कृपा होई तोवर मात्र धरावा धीर. पहा धीर, धीर सोडला तुम्ही तर व्यर्थ सारे होईल. श्रींचे अनेक भक्त असत, श्रींना सर्वस्व ते मानित. श्रीविना अन्य न वाटत, श्रींची कृपा त्यावर. अनेक श्रींच्या भक्ताप्रत अनुभव त्यांचे अनेक असत. ग्रंथ होईल निश्चित अनुभव भांडार एवढे. त्यातील काही भक्तांचे काही अनुभव देण्याचे अगदी थोडक्यात त्याचे ठरवले येथे असे हो. माधवराव पोद्दार श्रींचे भक्त असती थोर, स्त्रींची कृपा अपार त्यांच्यावरती असे हो. सर्वस्व मानिले त्यांनी श्रींना, झेलती सहज संकटांना. विपुल अनुभव असती त्यांना, वर्णिले आहेत इतरत्र. बाबूराव पारखे असत श्रींचे एक महान भक्त. पुण्यातील उद्योगपती असत, आढळ श्रद्धा श्रींवर. मानती श्रींना भगवंत, श्रीकृपे झाले धनवंत. श्रीकृपे सकल ऐश्वर्यवंत, परमार्थात पुढे ते. श्रीकृपे वृत्ती बदलली, सुखदुःखे समान त्यांना झाली. उद्योगात ख्याती गाजली, कर्तृत्ववान महान. 1963 कमलाबाई पारखे यांना स्वप्न पडले, भार्गवांना पाहिले, बोलणे जाहले. बाबूराव कमलाबाईंना परशुरामांस वंदन करून पुढे प्रत्यक्ष श्री येऊनी उभयताना म्हणतात, स्वप्ने पश्यति देवेशम साक्षात पश्यति जापकः. असे आश्वासन खरे असे. स्वप्ने पश्यति उरले नसे, साक्षातच्या अनुभूतीस तसे घेत आहात प्रत्यक्ष. श्रींच्या या उद्गारात दोन गोष्टी स्पष्ट होतं. श्री सर्वज्ञ आहेत, श्रीच प्रत्यक्ष भार्गव. सीताबाई कवठेकर, मुकुंद मुलासो विषमज्वर. श्रींची करुणा भाकिता तर रात्री दृष्टांत प्रत्यक्ष. श्री प्रत्यक्ष प्रकटत, शनी महात्म्य वाचण्यास सांगत. शनी महात्म्य सुरू करत मुकुंद बरा झाला. एकदा त्यांना स्वप्नात दोन विभूती बसलेल्या दिसत. एका पाटावर श्रीच असत, परशुराम होते दुसरे ते. कांतीलाल पटेल श्रींचे भक्त. त्यांना श्री अनेक पत्रे पाठवित, अनेक रहस्यांचे प्रकटन ज्यात अधिकार ऐसा तयांचा. पुण्यास श्रींचे वास्तव्य झाले. कांतीलाल दर्शनास गेले. पहाटे त्यांना स्वप्न पडले. स्वप्नात श्री उभे ते. घेतले श्रींचे दर्शन, तोच चमकदार दैदिप्यमान सुवर्णगोल दुरून येऊन अदृश्य झाला श्रींजवळ. तेथेच परशुराम भगवान प्रकटले पहा दैदिप्यमान. दर्शन भार्गवांचे घेऊन हर्षले कांतीलाल हो. भाऊसाहेब पेशकर श्रींचे भक्त असती थोर. अनेक राजगुह्ये तर श्रींनी त्यांना कळवली. पुत्र बाळ लाडका भारी, पडला विषम ज्वराने आजारी. अवघड दुखणे असे भारी, वैद्यराजे बोलले. जीव अगदी घाबरला. रात्री बाळू वरुळ लागला. वाटले त्याला वात झाला. समर्थ आणि श्री दिसते ते. बाळू वदे आईप्रत, दोन आसने टाकत्वरित. स्वामी समर्थ आलेत. श्रीही असतच समवेत. समर्थ त्यांच्या उशाजवळ, श्री बसले मांडीजवळ. श्री म्हणाले, अरे बाळ, बरे वाटल्यावर तू येई अक्कलकोटला. नैवेद्य दाखव आम्हाला. मृत्यूच्या दाढेतून बाळाला श्रींनी पहा वाचवले. पद्माकर जरीपटके यांनी श्रींना विनंती केल्यावरही दोनदा परशुरामांनी दर्शन दिले स्वप्नात. एकदा त्यांच्या स्वप्नात श्री येऊन उभे राहत. श्रीच स्वामी समर्थ दिसत, फरक न दिसला मुळीच. गुंडाचार्य गुरुमंदिरातले. पहाटे त्यांना स्वप्न पडले. गुरुमंदिरी 3 महात्मे आले. भव्य जटाभार तिघांचा. त्रिशूळ एकाच्या हातात, परशु दुसऱ्याच्या करी असत. काठी तिसऱ्याजवळ दिसत, उंचे पुरे तिघेही. श्रींचे दर्शन आम्हा प्रत घ्यावेचे आहे ते वदत गुंडाचार्य त्यांना सांगत, लांबून दर्शन घ्यायचे, लांबून घ्यावे दर्शन. तिघे श्रींच्या खोलीत जात. परशुधारी आपले हात श्रींजवळ जाऊन पुढे करीत तोच धावले आचार्य. तोपर्यंत परशुधारींनी श्रींप्रत मिठी मारून दोघे भेटले. कडकडून गुंडाचार्य जागृत हो. जेथे अग्निहोत्र चालवतं तेथे आमचा वास असत. नारायण काणे हरिदासा प्रत श्री म्हणाले एकदा, आहिताग्नी आपटे गोव्यात, काणे बुवा एकदा जात. आपटे त्यांना अग्निशाळेत पाहत असता चपापले. आपटे यांच्या ठिकाणीच प्रत्यक्ष दिसले त्यांना श्रीचं. दर्शन घेता लगेच आपटे पुन्हा उभे ते. दत्तोत्सवानिमित्त गावी श्रींना काणे नेत. दर्शन श्रींचे असता घेत दत्त दिसले प्रत्यक्ष. मुंबईस एकदा श्री येत. मीनानाथ नवलकर भेटत. अनेक संकटांनी ते त्रस्त होतं. देणेकऱ्यांचा तगादा. श्रींचे स्मरण असता करीत संकटे ती निघून जातं. निकाल अनुकूल न्यायालयात लागून सोय झाली. रूप घेऊन संन्यासाचे श्रींनी चंद्रकांत दवे मुंबईचे, अबू पहाडी गुरु शिखराचे दर्शन त्यांना घडवले. देरा कुलकर्णी वैद्य असत. लुणावाडा येथे ख्यात. श्रीकृपे प्राप्ती वाढत, महान रोगी सुधारत.
रणछोडभाई पटेल असत खेरवाडी गुजरात येतं श्रींच्या अनुग्रहापासून येतं अनुभव रोज अनेक आनंद संतोष धैर्य शांती अपूर्व बाळाची झाली प्राप्ती संकटे जाती प्रश्न सुट्टी केवळ श्रींच्या कृपेमुळे चंपाबाई त्यांच्या पत्नी घरी पूजास्थान ठिकाणी श्रींचे प्रत्यक्ष दर्शन होऊन आनंदून गेल्या. त्या दवाखान्यात शस्त्रक्रियेसं मूर्छित असता बडोद्याचं दिसत चंपाबाईचं प्रत्यक्ष श्री उभे ते. रमाकांत दवे यांनी एका मरणोन्मुख मुला लागून श्रींचे प्रासादिक भस्म लावून श्रींनी मरण टाळले. दवे परीक्षाभ्यास करीत जो भाग ते वाचित तोच परीक्षेत पडत. केवढी श्रींची कृपाही. दवे बदले भार्गवपुत्राचं दर्शन होईल आज रात्रीचं. श्रींचे त्या भार्गवाचं प्रत्यक्ष दर्शन झाले. महेंद्र गांधींच्या स्वप्नात श्री आलेले त्यांना दिसत. लगेच तेथे प्रकटत शिवलिंग श्रींच्या ठिकाणी. एकदा साधूच्या वेशात श्री आणि परशुराम प्रत्यक्ष येतं. महेंद्रांना भेटून बोलत श्रींनी सांगता कळले. श्री येऊन सूक्ष्मदेहात संगमरवरी पादुका स्थापित. उना गुरु मंदिरात जाणत फक्त हिरालाल गांधी आहे. गांधींची प्रकृती बिघडली शस्त्रक्रियेची वेळ आली. श्री संमती पाहिजे मिळाली म्हणून कळवले श्रींना. श्रींकडून काही न कळले. हिरालाल दवाखान्यात दाखल झाले. श्रींकडून उत्तर आले पाहू दिवाळीनंतर. लगेच हिरालाल घरी आले. काय आश्चर्य पहा गेले. आरोग्य त्यांना लाभले. शस्त्रक्रिया न करताही हिरालाल जयाबाई प्रत श्रींच्या छातीवर स्पष्ट दिसत. बाणगंगेचे शिवलिंग प्रकटत श्रींचे दर्शन घेताना. हिरालाल जयाबाईंनी श्रींना विनवले. उभयतांनी पादुका उमटाव्या म्हणून श्रींनी होकार दिलाच. दुहेरी वस्त्र पाटावर श्री उभा राहिले त्यावर. दोन्ही वस्त्रावर पाटावर पाऊले श्रींची उमटली. एवढेच काय फरशीवरती श्रींची पाऊले उमटली. श्रींच्या फोटोत स्पष्ट दिसती समर्थ जयाबाईंना. जयाबाई उन्हात परशुराम कुंडांचे दर्शन घेत त्यांना शिवलिंगांच्या आत स्पष्ट दिसले श्रीपा. जयाबाईस कठीण आपदा त्याच जागी तिसऱ्यांदा शस्त्रक्रियेची वेळ आली तदा घाबरू नका श्री वदत. शस्त्रक्रिया होईपर्यंत श्री उभे जवळ दिसत. यशस्वी शस्त्रक्रिया होत श्रींनी त्यांना वाचवले. सुनंदा पटवर्धनाचं गणपती मुख दिसले श्रींचं. भगवंतराव कुलकर्णी याचं गणपती प्रत्यक्ष श्री दिसले. घेऊन करावर श्रींचे चरण वंदून गेलो श्रींना शरण. 19वा अध्याय पूर्ण लिहून येथे झाला. अध्याय 19वा समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.